गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नवनाथाय नमः। आज आपण एक कथा ऐकणार आहे। श्रीकृष्णाचा भक्त गोराकुंभा। हरे राम विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। आहो, काय करत आहे? सगळं प्रेम त्या विठ्ठलावरतीच करते का? जरा ह्या आपल्या बाळावरती पण लक्ष देत जा. अगं, मला माझ्या विठ्ठलाशिवाय काही नाही कळत. अहो, हे बघा जरा, हे आपलं बाळ आहे, तुम्ही ह्याच्यावरती पण प्रेम करत. अगं, हे तर छोटं विठ्ठल आहे आणि मी ह्याचा बाप, तर मग ह्याच्यावरती तर प्रेम करणं माझं बनतंच ना. अहो, आता मला जरा वेळ बाहेर जायचं आहे, प्लीज तुम्ही याचं लक्ष ठेवा ना. अगं ठीक आहे, मला आता हे विहिरीतून पाणी आणायला जायचं आहे आणि हा झोपलेला आहे, तुम्ही याचं लक्ष ठेवा ना. हां अगं हो रे, मी तर पक्काच ठेवणार. हे दे मला माझ्याकडे ते बाळ. अहो, नीट लक्ष ठेवा, हा झोपला आहे. हां, याचं लक्ष ठेवा. हो रे, मी लक्ष ठेवेल. हां, याचं लक्ष ठेवा, हा आरामात झोपला. मी विहिरीतून जाऊन पाणी घेऊन येते, थोड्या वेळातच येते. हां ग. अरे माझ्या छोट्या विठ्ठला, मला तुझ्याकडे बघायला वेळच नाही भेटला, कारण मला माझ्या विठ्ठलासोबत काही नाही कळत रे. हां चल, आता तू इथे बस आणि मी माझं काही काम करतो, माती तुडवत. विठ्ठल तसंच ते मातीत उडवत असतात. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. अचानकच मातीत उडवताना ते बाळ गोराकुंभांच्या पायाखालीच येतं आणि ते त्या बाळाला तोडून टाकतं मातीसोबत. आणि त्याने इतकं मग्न असतं त्यांच्या भजनांमध्ये की त्यांना कळतही नाही की ते त्यांच्या स्वतःच्या बाळाला तुडवत आहे. आणि मग काहीच क्षणांमध्ये त्यांची बायको तिथे येत असते आणि ती म्हणते, अहो काय करते? अहो काय करते? सरका. अहो, तुम्ही माझ्या बाळाला तुडून टाकलं. अहो, तुम्ही काय करताय? तुम्हाला कळत नाही? तुम्ही कसं काय या बाळाला माझ्या तुडवलं? हां, काय केलं तुम्ही? हां, काय केलं? अगं, मला काही कळलं नाही. जा, तुम्ही माझ्या बाळाला मारून टाकलं. अहो, तुम्ही याचे बाप आहात. अगं, मला काही कळलंच नाही, ते बाळ कसं काय आलं? अहो, तुम्हाला कळलं नाही म्हणजे हे काय? हां, तुम्ही मातीत उडवत होते. हां, तुम्ही आपल्या बाळावरती लक्ष नाही दिलं. मला ह्या बाळाला तुमच्या भरोश्यावरती नव्हतं ठेवायला पाहिजे. आता माझं ते एकमेव बाळ गेलं. जा तुम्ही, जा. तुम्ही त्याचे बाप आहात आणि तुम्ही ते स्वतःच्या बाळाला तोडून टाकलं. कसे बाप आहात तुम्ही? राक्षस आहात तुम्ही, राक्षस. अहो, तुम्ही स्वतःच्या बाळाला तोडलं. जा 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 तुम्ही. तुम्ही त्या विठ्ठलासाठी माझ्या बाळाला मारून टाकलं, माझं त्याच्या बाळाचा जीव घेतला. कसे आहात तुम्ही? अगं अगं, रडू नको. अहो, कशाचं रडू नको? तुम्ही माझ्या बाळाला तोडून टाकलं. तुम्ही त्या काळ्यासाठी एवढं केलं. आता मी या काळ्याची तर आता याला फेकून टाकते. अगं, असं नको करू ग. अगं नको करू. नाही, आता याला मी सोडणार नाही. अगं नको करू असं. अगं नको, सोड सोड. अगं सोड. हे विठ्ठला, हे माझ्याकडून काय झालं? मी काय पाप केलं? हे कसं काय झालं रे विठ्ठला? कसं काय? हे कसं काय झालं विठ्ठला? मी माझं स्वतःचं बाळाचं जीव घेतलं.
कस काय? का केलंस तुम्ही असं? मी काय पाप केलं आहे जे तुम्ही माझ्या बाळाचा जीव घेतला? अरे काय केलं होतं मी? काय केलं? अहो तुम्ही असं बोलताय, तुम्ही माझ्या बाळाचा जीव घेतला आणि जीव घेणारा त्याचा स्वतःचा बाप, याच्याशिवाय अजून काय खराब असू शकतं? हो काय खराब असू शकतं? हां अगं तर अचानकच बाळ आलं, मी काही केलं नाही, त्याला तिथं बाजूला ठेवलं. अहो तुम्ही असंच करता, विठ्ठलासाठी तुम्ही माझ्या बाळाचा जीव घेतला. राक्षस आहात तुम्ही, राक्षस आहात तुम्ही. नाही असू शकते माझे नवरे. अगं असं नाही, अगं असं का म्हणते तू? अरे या तुम्ही फक्त विठ्ठलासाठी एवढं काय केलं? त्याचं लक्ष सुद्धा नव्हतं देता येत का तुम्हाला? माझं एकमेव बाळ होतं त्याचं पण आता तुम्ही जीव घेऊन टाकलं, तर मग कायच म्हणू आहो मी आता तुम्हाला. तुम्ही त्याचे बाप आहात आणि तुम्हीच स्वतः याचा जीव घेतला. हे कसं होऊ शकतं रे ईश्वरा माझीमध्ये? हो प्रभू, जय रे विठ्ठल. प्रभू साक्षात इथे. अहो माझं बाळ पेटलं. त्यांनी त्या बाळाला घेतल्याच आवडलं आणि ते बोलले, हे विठ्ठला धन्यवाद, तुम्ही असे अचानक आले, तुम्ही मला बाळ आणलं, धन्यवाद. हे विठ्ठला मला क्षमा करा, मी तुम्हाला काय बोलली, काय बोलली, क्षमा करा मला, क्षमा. हे विठ्ठला आम्ही तुमच्या पाया पडतो. ओ विठ्ठला क्षमा करा मला, मी जे काही बोलली. अगं काही नाही. समाप्त.